मुंबईसह राज्यातही पावसाचा जोर ओसरणार। पुढील 2 ते 3 दिवस मुंबईत हलक्या सरींचा हवामान विभागाचा अंदाज। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 75% पाणीसाठा। धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ। धरणं लवकरच भरल्यानं मुंबईकरांना दिलासा। पुणे शहराचा 17 जुलैला पाणी पुरवठा बंद राहणार। पर्वती केंद्रासह चांदणी चौक, वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार। 18 तारखेला कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तात्काळ कारवाईचे आदेश। उर्वरित 150 मालमत्तांच्या जप्तीचा प्रस्ताव दाखल करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। शहापूरमधील आरएस जमानिया शाळेतील गैरप्रकारानंतर 4 दिवसांनी वर्ग पुन्हा भरले। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा आजपासून सुरू करण्याचा निर्णय। मुंबईची हवा प्रदूषित, सरासरी पातळी राष्ट्रीय मानकांपेक्षा खाली। देवनार, सायन, कांदिवली पूर्व, बीकेसीत पातळी धोकादायक। सेराच्या अहवालातून बाब स्पष्ट। राज्यात दवाखान्याबाहेर QR कोड लावणं बंधनकारक। बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका। विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश मंजुरीचा प्रस्ताव रखडला। विद्यार्थ्यांमध्ये नाराजी। पदपथांवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकामं करणाऱ्यांविरोधात निष्कासनाची कारवाई होणार। उच्च न्यायालयाकडून कारवाईसाठी एक विशेष कक्ष स्थापन करण्याचे आदेश। बदलापूर जवळच्या दगडखाणीला 190 कोटींचा दंड। मुंबई हायकोर्टाचा खाण मालकाला दणका। दगडखाणीमुळे भूस्खलन होऊन गावं उद्ध्वस्त होण्याची भीती। कोर्टाच्या निर्णयामुळे आदिवासी पाड्यांना मोठा दिलासा। ठाण्याच्या माजीवडा भागातील कांदळ वनांवरील बांधकामांना मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती। हायकोर्टाच्या निर्णयामुळे जैन मंदिर, आनंद दिघे रुग्णालयाच्या बांधकामाला फटका बसणार। हायकोर्टाकडून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश। मध्य रेल्वेवर 8 वर्षात 8276 प्रवाशांचा मृत्यू। रूळ ओलांडताना धावत्या लोकलमधून पडून सर्वाधिक मृत्यू। मध्य रेल्वेची कबुली। उच्च न्यायालयात नव्यानं प्रतिज्ञापत्र दाखल। पिंपरी चिंचवड शहराच्या नवीन सुधारित विकास आराखड्यावर विविध भागांमधून हरकतींचा पाऊस। 2 महिन्याच्या मुदतीत नागरिकांनी 49,570 हरकती घेतल्या। किल्ले राजगडाचा संवर्धन आराखडा पुणे जिल्हा प्रशासन राज्य सरकारकडे पाठवणार। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान मिळाल्यानंतर शिवनेरी, राजगड आणि लोहगडाचा संवर्धन विकास आराखडा तयार केला जाणार। परतीच्या मार्गावरील तुकोबांची पालखी आळंदीत आणावी। आळंदी देवस्थानचं देहू संस्थानला निमंत्रण। माऊलींचा 750वा जन्मोत्सव आणि तुकोबांच्या 375व्या वैकुंठ गमनाचं औचित्य साधत आळंदी संस्थानचं देहू संस्थानला निमंत्रण। मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकात टीसीकडून 7 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग। तिकीट तपासणीच्या बहाण्यानं टीसी रमेशकुमार शर्मानं केलं गैरवर्तन। पीडितेच्या आईनं उपमुख्यमंत्री आणि रेल्वे प्रशासनाकडे केली तक्रार। मुंबई प्रभाग समिती अधिकाऱ्यांच्या दालनात टॉयलेट सीट आणि बादली घेऊन आंदोलन। शंकर मंदिर परिसरात शौचालय नसल्यानं नागरिक आक्रमक। आंदोलकांनी अधिकाऱ्यांना टॉयलेट सीट आणि बादल्या भेट दिल्या। संस्था चालकाच्या मारहाणीत पालकाच्या मृत्यू प्रकरणी आरोपीच्या अटकेसाठी परभणीत मोर्चा। उखळत ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आंदोलन। प्रभाकर चव्हाण आणि पत्नी रत्नमाला चव्हाण फरार। नागपुरातील काटोल संत्र प्रक्रिया प्रकल्प MIDCला हस्तांतरित। सलील देशमुखांच्या उपस्थितीत गावकऱ्यांचा गुलाल उधळून जल्लोष। प्रकल्प तात्काळ सुरू झाल्यास संत्रा उत्पादकांना दिलासा मिळणार। नाशिकच्या मालेगाव तालुका पोलिसांची धडक कारवाई। चोरीच्या 10 दुचाकींसह एक गावठी कट्टा आणि दरोड्यासाठी वापरली जाणारी हत्यारं जप्त। पोलिसांनी केलेल्या कारवाईत 3 सराईत चोर ताब्यात। गावात रस्ता नसल्यानं पॅरालिसिसचा झटका आलेल्या महिलेला डोलीत टाकून रुग्णालयात नेण्याची वेळ। पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम म्हसर बुद्रुक गावातली घटना। नाशिकच्या सिन्नर नायगाव रस्त्याची पावसामुळे दुर्दशा। खड्डेमय रस्त्यातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत। राज्यातील बार रेस्टॉरंट मालकांनी पुकारलेल्या बंदचा महसुलावर परिणाम। बंदमुळे सरकारचा 80 कोटींचा महसूल बुडाला। परभणी जिल्ह्यात पावसानं मारली दडी। शेतकऱ्यांना पिकांना हातानं पाणी देण्याची आली वेळ। भंडाऱ्यातील स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत 19 दुचाकी चोरणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या। इतर 1 जण फरार।